एका मुहूर्त पर्यंत जाणं वाट पाहती पंडुनंदन परिणय द्रौपदी म्हणून विचार करते सर्व. म्हणजे द्रौपदी सती चुकल्यानंतर ही काय कालांत 6 तास वाट बघितल्यानंतर की अजूनपर्यंत आपल्याला जर पुढे चुकल्यास पाठोमागून चालत येईल. पण हा विचार करत असताना एक मुहूर्त निघून गेलाय तरी पण द्रौपदी सती काय भेटली नाही. मग आता हे काय विचार करतात पांडव. चरण चाली चालता भागले की वृक्ष छायेची आचे बैठले किंवा आधी की होय बघिले हे काहीच समजेना. मनामध्ये माणसं आपल्या सुद्धा आता पांडवांची द्रौपदीची ताटातूट झालेली आहे. पांडव पुढे निघून गेलेले आहेत. एका झाडाखाली जाऊन बसले की द्रौपदी अजूनपर्यंत काय येत नाही. एक मुहूर्त म्हणजे 3.5 तास बसले अजून येत नाही. धर्मराजाला मोठी चिंता उत्पन्न झाली. कारण ही द्रुपद राजाची नंदिनी आहे, द्रुपद राजाची कन्या आहे आणि बापाच्या घरी होती त्यावेळेला सूर्याचा तिला किरण सुद्धा माहीत नाही. आणि 5 पांडवांच्या आपल्या पत्नी झाली. आज काट्या कुट्यांच्या वनातून जंगलातून चालत त्रासली किंवा दमली असेल, थकली असेल, झाडाखाली बसली असेल म्हणून 3.5 तास त्या ठिकाणी वाट पाहतात. परत धर्मराजाची अशी अवस्था झालेली आहे, द्विधा अवस्था झाली. अंतर्मन बाहेरमन. अंतर्मनातून धर्मराजा काय विचार करतोय की ही पंडुराजाची नंदिनी आहे आणि तिच्या पाठीमागे एवढा उन्हा तानात चालली. पण त्याचं बाह्यमन काय बोलतोय. वाघाशिवांची वस्ती आहे. कदाचित शिवानं वाघानं झडप टाकून खाली तर नसेल द्रौपदीला. बाह्यमन अंतर्मन धर्मराजाचा त्या ठिकाणी द्रौपदी बद्दल चिंता व्यक्त करतोय. अजूनपर्यंत येत नाही. अशा तऱ्हेनं मग आता त्या ठिकाणी तालचेतून ही संधी साधली की हे जे 5 पांडव गेलेत ह्यांना या जंगलाचे स्वापद किती आहेत, पशु पक्षी किती आहेत किंवा क्रूर स्वापद आहेत, ह्या पांडवांना खाल्ले असतील. असा तालकेतू विचार करतोय. कारण त्याला माहित होतं की हा जंगल भयानक आहे, ह्यांना काय वाट सापडणार नाही. मी मागत होतो त्यावेळेला दिली नाही. सांगितलं की ही काय पराक्रम पाहिलास का अर्जुनाचा. तो त्या ठिकाणी अर्जुनाच्या पुढे टिकावण्या निघत असा भटजी बुवांनी सांगितलं होतं कृष्णरूपी ब्राह्मणाने. मग आता अकल्पित लाभ प्राप्त झालाय. आपण काय आता मागत होतो दिली नाही, मग आता अकल्पित लाभ प्राप्त झालाय. मग आता खोटी काय करायची म्हणून तो त्या आपल्या महालातून पाहतोय तालकेतू. आणि मग मायावी होता तो तालकेतू. कारण त्याला सर्व विद्या अवगत होत्या. नाहीसा पण होता, अनिमा लगिमा गिरमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व अशित्व. मोठा पण होत होता, लहान पण होत होता, अदृश्य पण होता. वाऱ्याचा वेग त्यानं घेतला आणि वाऱ्याच्या वेगानं आता द्रौपदीला आणण्यासाठी तो तयारीत आहे. पहा फक्त 4 वव्या राहिल्या. अजून 10 वाढवा मग तुम्ही जाशील ना. असू द्या. आता करावे तरी काही ऐसे बोलून या लवलागीत सर्वही बंधू ते समये चालिले तियाच्या शोधार्थ. चिंता उत्पन्न झाली की अजूनपर्यंत येत नाही. 3.5 तास झाले. मग धर्मराजाने आपल्या बंधूंना आज्ञा दिली, हे भीमसेना तू उजव्या हाताला शोध कर द्रौपदीचा, अर्जुना तू डाव्या हाताला शोध कर, नकुल सहदेव तू पाठीमागचा सर्व परिसर पिंजून काढ. द्रौपदीचं काय बरं वाईट झालंय त्याचा खुलासा लागायला पाहिजे. अशी धर्मराजाने आपल्या बंधूंना शोध घेण्याची आज्ञा दिलेली आहे. घाबरेपणे पंडूच होतात वना माझीची शोधित परिकोटेची न होय प्राप्त झाला आकांत सर्वांचे. घेता घेता सर्व परिसर तेवढा पिंजून काढला, झाडी झुडपं पाहिली, परंतु द्रौपदीचा काही शोध लागत नाही. आणि मग सर्व नाराज झाले. परत धर्मराजाजवळ येऊन बसलेत खाली माना घालून. आणि धर्मराजाला मोठी चिंता उत्पन्न झाली की आता कशा तऱ्हेनं द्रौपदीचा शोध लागेल म्हणून. चिंता वर्तली बंधूची तव धर्म म्हणे की तयांची बारे तुम्ही द्रौपदीचे आज कोठे विसरले ते. धर्मराजा आपल्या भावंडांना बोलतोय, नकुल सहदेव धर्मराजा भीमाला आणि अर्जुनाला, बाबांनो आज कशा तऱ्हेनं तुमचा एकाचा सुद्धा कसं लक्ष नाही. द्रौपदी चुकली कशी आणि गेली कुठं, काय झाला असेल तिचा, असा धर्मराजा त्यांना दोष देतोय बंधूंना. जेव्हा संकट पडे आम्हाची तेव्हा ती बोलावी तर कृष्णाची
नानाविध महाविघ्नांचे समूळ नाश केला तिने. ज्या वेळेला आपल्यावर संकट येत होती त्या वेळेला देवाचा धावा तीच करत होती आणि देव तिच्या हाकेला धावून येत होता आणि आपल्याला त्या संकटातून सुखरूप काढत होता आणि तिच्या मुलंच आपलं सर्व संकट दूर होत होती. आणि असलं रत्न ते तुम्ही हरवून बसलात असा दोष देतोय धर्मराजा आपल्या बंधूंना. आम्ही हरपिला पण तिने चिंतिला नारायण आपुली लाज राखून आम्हा पाचांची सोडविले. आपण पणात हारलो त्यावेळेला धर्मराजा जुगारात हारला. त्या दुर्योधनाच्या बरोबर दूध खेळता खेळता शकुनी मामाच्या सांगण्यावरून अशा तऱ्हेनं सर्वस्वी तो लावून बसला पणाला. राज्य लावलं, सर्व काही किरीट कुंडला लावली. स्वतः पांडव पण लागले की आम्ही आता जर जिंकलो तर डाव जिंकू, नाही हरलो तर आम्ही तुझे दास हो. तो सुद्धा डाव हारले ते पांडव आणि दुर्योधनाचे दास झाले. ते दास सर्व किरीट कुंडला काढले, दास्यत्व. त्यावेळेला आता धर्मराजा तुझ्याजवळ काय लावला आहे. आणि मग दुःशासन करणं सांगतोय की एक वस्तू आहे अजून, द्रौपदी आहे. द्रौपदीला पणाला लावायला आणली काही. त्या वेळेला द्रौपदीनं असा उग्र रूप धरलेला आहे. भगवान गोपाळ कृष्णाचा धावा केला की हे भगवंता आता ही खरी कसोटी आहे. या ठिकाणी मला कसोटीच्या कवड्या पाहिजे टाकण्यासाठी आणि मग भोळ्या भक्तांना तारण्यासाठी किंवा त्याचा तनोपाय म्हणून भगवान कृष्णानं तिला ती फाशी जे आहे ते फाशी दिले होते. आणि जा द्रौपदी आणि त्याच्याबरोबर आता डाव खेळ. कोणाच्या? दुर्योधनाच्या. दुर्योधनाला सांगितला की हिंमत असेल तर माझ्याशी जुगार खेळ. सर्वस्वी हरपले माझ्या बंधू पित्या पत्नीने ना, सर्व काही त्याला जिंकले डाव सर्व, आता माझ्याशी खेळ. अशा तऱ्हेनं आणि करार झाला त्यांचा, जर का मी डाव जिंकला तर तुम्ही माझ्या पतींना दास्यत्वातून मुक्त करायचे आणि जर का मी डावात हारलो तर मी तुझी दासी होईल. अशा तऱ्हेनं डाव टाकला तिने आणि तो डाव द्रौपदीने जिंकला. जिंकल्याबरोबर माझे पती मला परत दे. अशा तऱ्हेनं धर्मराजा नकुल अर्जुन सदैव ह्याना म्हणजे आम्ही हरपिला पण आणि तिने चिंतीला नारायण. तिने नारायणाला चिंतून आपल्याला पणातून सुटका दास्यत्वातून असं रत्न कुठं हरवलं तुम्ही, असा धर्मराजा त्यांना बोलते. हो, शुद्धीने पिढेलं वनवाची ते चाली मागितली सूर्याची. सत्व ढालावया आले रुचे तिने ते वेली आठवाटिले. कोट आपल्यावर अशा तऱ्हेनं अन्याय केले की 1 वर्ष तुम्हाला 12 वर्ष तर वनवास आहेत, परंतु कुठं आहे तपास नुसता लागला तरी 1 वर्ष परत अज्ञातवास, परत समजला नुसता तरी परत अज्ञातवासात. अशा तऱ्हेनं अज्ञातवासात असता मग त्या ठिकाणी आपला जेवण खावण कोण देत होता? काहीच नव्हता. मग ह्या माऊलीने आपल्या काय सूर्याची आराधना केली आणि सूर्यनारायण तिला प्रसन्न झाला द्रौपदीला आणि सूर्यनारायण थाळी दिली. हे द्रौपदी ही थाळी घे आणि मग काय मागशील तेवढं तुम्हाला अन्न. ह्याच्यात फक्त एक आठ होती की दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत त्यात अन्न मिळत होतं. एकदा दिवस मावळला की तो खाली काम करत नव्हती. अशा वेळेला तिनं आपला सर्व तो जेवणाचा किंवा ह्याचा सर्व उदरनिर्वाहाचा साधन हिच्यामुळेच आपण ते 1 वर्षभर अज्ञातवासात राहिलो. शिवाय अज्ञातवासात असताना तिच्या पण सत्वाचं रक्षण तिनं केलं. कारण सत्व परीक्षा पाहण्यासाठी दुर्वासा ऋषी आला. दुर्योधनाच्या सांगण्यावर दुर्योधनाची सेवा केली आणि मग दुर्योधनाने सेवा केल्यानंतर दुर्योधन सांगला तुला काय पाहिजे ते माग, मी प्रसन्न आहे. दुर्योधनाला तेच पाहिजे होतं की पांडव कुठं आहेत ते तपास कर आणि त्या द्रौपदीचा सत्वहरण कर. अशा तऱ्हेनं दुर्वासाला सांगलं. 60,000 ऋषींचा ताफा घेऊन दुर्वास ऋषी कुठं अज्ञातवासात द्रौपदी होती तिथे गेला आणि मग द्रौपदीला सांगितलं की आम्ही एक काय वारकरी आहोत किंवा आम्ही संन्यासी आहोत, तर आम्हाला जेवणाचा प्रकार आता या वेळेला जेवण पाहिजे. आम्ही भुकेनं अतिशय व्याकुळ झालोत. आता एवढ्याना जेवण घालायचं म्हटल्यानंतर द्रौपदी घाबरली. आमचेच आज खायचं वांदा, आम्ही वनवासात आणि एवढ्या ऋषींना जेवण घातलं नाही जर तो हा क्रोधी ऋषी आहे. दुर्वास ऋषी म्हणजे क्रोधी आहे. शाप दिला तर काय तरी त्याचा पत्ता नाही. म्हणून तिनं चिंतन केलं भगवंताचं. हे गोपाळ कृष्णा, हे भगवंता, अरे माझ्यावर इतका मोठा प्रसंग आला, या प्रसंगाला तू आता हजर राहा. भगवंत जेवायला बसला होता आणि जेवणावरच ती द्रौपदीचे हात
त्याला धडकली आणि रुक्मिणीला सांगला, रुक्मिणी थांब, कारण भगवान गोपाळकृष्ण 16,108 नारींकर रोज एक एक दिवस जेवत होता. आणि मग थांब, आज देवा जेवणावरून उठून कुठं चालला? माझ्या भक्तावर प्रसंग आहे, बहिणीवर प्रसंग आहे, मी जेवायला नंतर येईल. हा जेवणावरून उठला ना भगवंत, गेला कुठं? द्रौपदीच्या हाकेसाठी तिथं गेला आणि सांगते, द्रौपदी मला जेवायला वाढ, मी जेवणावर्षी उठून आलो. अरे देवा, जेवायला वाढ काय? इथे हे ऋषी आलं आणि तेच जेवायला मागताना तू आले बरोबर सांगतो जेवायला वाढ. अशा तऱ्हेनं का म्हणतो तुला सूर्याने थाळी दिली होती, मग त्याचा काय नाही प्रयोग केला? त्या ऋषीनं झाला तर जेवण, पण दादा ती थाळी दिवस मावळल्यानंतर काय उपयोग नाही, तिचा काम देत नाही. मग कुठं आहे ती थाळी? मला दाखवला. अशा तऱ्हेनं भगवंताजवळ ती थाळी दाखवला आणि जेवण उपडी घातलेली. मग त्याला एक भाजीचा पान चिपटलेला होता. मग तोच पान भगवंतानं द्रौपदीच्या भाजी पाना तृप्ती झाली. नारायणा ढेकर दिला भगवंतानं. बरोबर ऋषीना तुम्ही आंघोळी करून या, तुमची पात्र सगळ्यांची तयार. आंघोळीला ज्याने ज्यानं बुटी मारली त्यांची पोट टम झाले. मिष्टान्नाचं भोजन भगवंत म्हणजे द्रौपदीचं सत्वाचं रक्षण. म्हणजे आपला पण जो आपण हरलो होतो ते दास्यत्वातून मोकळं केलं आपल्याला आणि तिच्या सत्वाचं सुद्धा रक्षण केलं. असं रक्षण की तुम्ही हरवलात, अशा आठवणी धर्मराजाच्या बंधूंना करून देतो. किती आठवतीचे गुण, काय एक न बोलवे वचन, सर्व निचारिल तेने त्या आईचे रत्न हरविले. गुणांचे वर्णन मी करू. धर्मराजा बोलतोय, प्रत्येक क्षणाक्षणाला जी जी संकट होती त्या संकटांचं रक्षण करती तीच होती, कारण तीच देवाला हाक मारून देव तिथं हजर लगेच होऊन आपण त्यातून अतिशय सही सलामत सुटत होतो. असं ते रत्न तुम्ही हरवून बसलात आणि दुःख करतोय धर्मराजा त्या ठिकाणी. धर्म म्हणेच देवाची बातू प्रश्न पाहे द्रौपदीची, तव तो पाहुली ज्योतीचे म्हणे द्रौपदी नेली तालकेचे. शोध लावण्याचा द्रौपदीचा काम कोणाचा? तर सहदेव हा ज्योतिषी होता. मग त्या ठिकाणी धर्मराजा बोलतोय की सहदेवा, अरे तुझं पंचांग तरी उघडणी, काय ज्योतिष, काय भविष्य बघ, काय बरा वाईट काय झालाय द्रौपदीचा, काय काय. मग तिथं कुठं पंचांग मिळतं ना, काय झालं? वैराग्य घेतलेला त्याही सर्व. आणि मग सर्व काय संन्यासाचा वेश करून गेलेलं. मग त्या मातीवर रेघोट्या मारल्या, कुंडलीच राहतो तशी कुंडल्या काढल्या. सहदेवानं सांगला, दादा द्रौपदीला तालकेतू इथे घेऊन गेला. ही शुद्धी लागल्याबरोबर आता धर्मराजा कोणाला आज्ञा देतोय द्रौपदीला सुटका करण्याची? पहा, शुद्धी लागली पांडवांची, मग धर्म म्हणे विवाची, झळकरी घेऊन ये द्रौपदीचे, न करी घात तालकेताचा. कोणाला दिलेले आहे धर्मराजानं? भीमसेनाला. भीमसेना वायुकुमार आहे, वायूचा 2 नंबरचा कुंती मातेचा पुत्र वाऱ्यापासून झालेला आहे तो. कारण सर्व हे प्रसादानं झालेले आहेत कुंती मातेचे 5 पुत्र. धर्मराजा हा यमधर्मापासून झालेला आहे. भीमसेन हा वायुकुमार आहे. अर्जुन हा इंद्राचा आहे प्रसादानं झालेला, आणि अश्विनी कुमारापासून नकुलसर. अशा तऱ्हेने तो वायुकुमार वाऱ्याच्या वेगानं अदृश्य रूपानं जा. तो जसा तालकेतू अदृश्य रूपानं घेऊन द्रौपदीला गेला का नाही, तसा अदृश्य रूपानं जा वाऱ्याच्या वेगानं आणि द्रौपदी सुटका करून आताच्या आता घेऊन ये. पण जाताना ताकीद दिलेली आहे, घात करू नको तालकेतूचा, अशी ताकीद दिली धर्मराज. जरी मारसी तालकेचा लागून तरी माते कुंतीच्याचे आईची ऐकोनिया. भीमसेन गदा घेऊन दवेंदला. धर्मराजाच हा एकटा सत्वशील, म्हणजे कसा नीती न्याय धर्मानं वागणारा, पापाला भिणारा होता तो. म्हणून त्यांनी सांगितला की फक्त द्रौपदीची सुटका करून घेऊन ये, तालकेतूचा घात करू नको, तालकेतूला मारू नको. न जर का मारला तर माता कुंतीच्या आईची शपथ आहे तुला. आईची शपथ बोलल्यावर भीमसेनानं पाऊल थोडा मागं घेतला, नाहीतर त्या दैत्याचा काय झाला असता माहिती नाही. म्हणजे आईच्या शपथेला किती पात्रता आहे. म्हणून भीमसेन आता काय करता झालेला आहे पहा. इकडे दैत्य म्हणे सैन्याची, आगामी घेऊन आलो द्रौपदीची. जरी पांडवाले धावण्याचे, तरी तुम्ही आचावे सावध. द्रौपदीला खांद्यावर घेऊन आपल्या नगरात गेलेला आहे आणि आपले जे सैन्य होते त्या सैन्यांना ताकीद दिली की बघा आता डोळ्यात तेल घालून पहारा करा, एका सुद्धा पांडवाला या आतमध्ये गेटच्या घेऊ नका. का?
कारण आता ते शोध करत करत येतीलच, म्हणून इथून आतमध्ये घेता कामा नये, त्यांना इथल्या इथं मारून टाका असा त्या तालकेतून त्याच्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे. आईचे बोलून या तालकेत गेलाच स्वनगरा प्रताप, तव भीमसेने येऊन धावत हाक दिदले सिंहनादे. अशी ताकीद देऊन तो तालकेतू द्रौपदीला घेऊन आपल्या नगरात गेलेला आहे आतमध्ये. आणि भीमसेनाला आज्ञा मिळाल्याबरोबर धर्मराजाची भीमसेनानं काय केलेलं आहे, 1.25 खंड्याची गदा त्याला जी भोळ्या शंकरानं दिली होती, ती भोळ्या शंकराला आराधना केली की माझं आयुध्य मला आता या ठेवलं पाहिजे. अशा तऱ्हेनं खांद्यावर 1.25 खंडीची गदा मारली आणि शिवनाद केलेला आहे. शिवनाद इतका तो कणखर असतो की तो फक्त शिवनाद भोळ्या शिवानं तिघांना दिला होता, हनुमंताला दिला होता, रावणाला दिला होता आणि भीमाला दिला होता. अशा तऱ्हेनं हनुमंताने ज्यावेळेला शिवनाद केला तेव्हा दुमदुमडी पाताले उठला, प्रतिशब्द थरथरला धनीधर मानेला खेद. रावणाने ज्यावेळेला सिंहनाद केला त्यावेळेला गर्भ गाळलेला आहे, तिथं अंगदाचा जन्म झालेला आहे. अशा तऱ्हेनं ती कथा थोडी मोठी आहे, आपण वाढवत नाही. अशा तऱ्हेनं रावण सुद्धा शंकराचा भक्त महान होता आणि हनुमंत सुद्धा दास्य भक्ती. तसाच हा भीमसेन सुद्धा वायुकुमार असल्या कारणानं तो महारुद्रच आहे. हा सुद्धा भीमसेन भोळ्या शंकराचाच अवतार. अशा तऱ्हेनं त्याला शिवनाद म्हणजे त्याला हबाबनी म्हणतो. हबाबनी एखाद्याला जर पश्चाताप झाला अतिशय, मग तो काय करतो, हबाबनी फोडतो, जोरात रागाचा रायता बोलतो ना तसा. म्हणजे तो पाठीमागं पाहणार नाही, तो करणार म्हणजे करणार राडा. अशा तऱ्हेनं हबाबनी त्याला शिवनाद म्हटल्या. तो शिवनाद केल्याबरोबर सर्व सैन्याची धानाधान उडेल घाबरली की आता काय आभाळ कोसळला की काय, काय भूकंप होतोय की काय, एवढा नाद आल्यावर तालकीतून सैन्य घाबरलेले आहे. मना पुंडली कवचे विठ्ठल पार्वती पते हर महादेव. शांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ सद्गुराज महाराज की जय. हनुमंत महाराज की जय. जय